लातूरमध्ये पेट्रोल डिझेलचा तुटवडा पाहायला मिळतोय। कालपासूनच पेट्रोल डिझेल मिळत नसल्यानं मोठ्या रांगा पाहायला मिळत आहे। इथे पाहू शकता आपण झुंबड लागलेली आहे सकाळपासूनच आणि कालपासूनच पेट्रोल पंपावरती डिझेल मिळत नाही, पेट्रोल मिळत नाही आणि परिणामी मोठ्या रांगा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। लातूरचं हे सगळं चित्र आहे। लातूरमध्ये काल पासून पेट्रोल मिळत नाही, डिझेल मिळत नाही आणि गॅस देखील या ठिकाणी मिळत नाही आणि त्यामुळे मोठ्या रांगा आणि मोठी झुंबड या ठिकाणी नागरिकांनी केलेली पाहायला मिळत आहे। आपल्याला पेट्रोल मिळेल, डिझेल मिळेल यासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिक आलेले आहेत। त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकी काय परिस्थिती आहे। कधी आला तर काय परिस्थिती आहे? सर मी 3 घंटे झाले थांबलो। मी आधी 1 घंटा उशिराच्या पेट्रोल पंपाला थांबलो, तिथे रांगेत थांबलो, तिथे थांबला असता ते म्हणले की पेट्रोल संपलं, आता 4 वाजता या बोलले। इथे येऊन मला 1 घंटा लागलं आणि पेट्रोल कालपासून मी फिरतोय, कालपासून मला पेट्रोल कुठं सुद्धा भेटलं नाहीये। असं जर राहिलं देशाची अर्थव्यवस्था काय सुधारणार आपली? किती माणूस बेरोजगार माणसांना काय करायचं आता? आम्हाला आम्ही शिक्षण घ्यावं का पेट्रोल रांगेत थांबा? अभ्यास करावं काय करावं? परीक्षा तोंडावलेली आहे आमची। आता परीक्षेत अभ्यास करावं का पेट्रोल रांगेत थांबा? आम्हाला आता याचा जिम्मेदार कोण असेल तर काही नागरिकाला सवार केला पाहिजे सर्वांना आपण। असं राहिलं तर देशाची कशी व्यवस्था सुधारेल? आणि विद्यार्थी म्हणून, नागरिक म्हणून काय वाटतंय, कोण जबाबदार आहे? याला जबाबदार सर्वेश्वर जबाबदार याला सरकार आहे। सरकारने पूर्ण व्यवस्था आधीच पूर्ण व्यवस्था सरकारने केली पाहिजे होती। याला जबाबदार सर्व सरकार आहे। आता विद्यार्थ्यांना अभ्यास करावा का रांगेत हवं पेट्रोल घेण्यासाठी? याला जिम्मेदार कोण आहे? सरकारने जबाब द्यायला पाहिजे ना। इथं याला एक सुद्धा अधिकार नाही, रांगेत काही व्यवस्था नाही। इथं बाहेर रोडला 1-2-4 किलोमीटर बाहेर रांग लागली सर। आता याला जबाबदार सरकारचं पूर्ण जबाबदार सरकार आहे। याला सर्व देशाची वाईट व्यवस्था पूर्ण देशात आवडतं का? अंबाजोगाईला मी अंबाजोगाईहून काढलो, अंबाजोगाईला पेट्रोल भेटलं नाही, बर्दापूरला पेट्रोल भेटलं नाही। लातूरमध्ये काल रात्री 12 वाजेपर्यंत रात्री रांगेत थांबलो सर। मी रात्री पेट्रोल भेटलं नाही, आता मला पेट्रोल भेटलं नाही। इथं आता काय करायला येतं तुम्हाला? टाकी फुल वगैरे करून देत आहेत का? किती रुपयाचं पेट्रोल? वगैरे फुल करणार फक्त मर्यादित पेट्रोल 200 रुपयाचे पेट्रोल भेटणार आहे सर। 200 रुपयाच्या पेट्रोल मध्ये काय, याच्यामध्ये काय, कुठे किती दिवस सांगायला थांबा? 200 रुपये पुन्हा एकदा दाखवतोय 200 रुपयाचं पेट्रोल मिळत आहे आणि त्यासाठी रांगा काय आहेत या मी पुन्हा एकदा दाखवतो। 200-500 रुपयापर्यंत फक्त पेट्रोल मिळतंय। कुठलीही गाडी डिझेल आणि पेट्रोल फुल केलं जात नाही, मात्र मोठ्या रांगा 200 रुपये देऊन आणि 200 रुपयाचंच पेट्रोल मिळणार आहे, त्यासाठी मोठ्या रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय। कुठून आला मामा, काय परिस्थिती आहे सध्या? मला का माहित नाही ते. मला माहित नाही ते. बरं, काय परिस्थिती आहे? 2 तास झालं रांगेत थांबलो। आता इथं काही बाहेर थांबायची सुविधा नाही, काय नाही, वरून ऊन लागतंय आणि मर्यादित पेट्रोल 200 रुपये पेट्रोल मध्ये काय होणार आहे? आता उन्हामध्ये बाहेर 2 तास बाहेर रांगायला सांगल्यात। 2 तास झालं जवळपास मर्यादित 200 रुपयाचं पेट्रोल भेटते फक्त। म्हणजे परेशानी होईल ना सामान्य नागरिकाची, त्याच्यात काहीतरी पर्याय निघाला पाहिजे ना। केंद्र सरकारनं राज्य सरकारने मिळून याच्यामध्ये काहीतरी लवकर तात्काळ अंमलबजावणी केली पाहिजे। केंद्र सरकारनं राज्य सरकारने मिळून दोघांना काहीतरी याच्यामध्ये पर्याय साधला पाहिजे, नाहीतर असंच राहिलं तर फार भयानक परिस्थिती याच्यावर भयानक होणार आहे आणि जनतेचा फार रागावणं प्रतिसाद काहीतरी मिळणार आहे याच्यामध्ये। असं जर चालत राहिलं तर आता विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा का रांगेत थांबा 2-2 घंटे? इथं ही सगळी परिस्थिती आहे। इथं ड्रायव्हर देखील आहेत मिळते का पेट्रोल डिझेल? मिळत नाही काय परिस्थिती आहे? लय बिकट परिस्थिती आहे। हा? काय बिकट म्हणजे कशी आहे? वेळेवर मिळत नाही ना। हा. हा ना, धंदा होत नाही, भेटलं तरी 2-2 तास 3 तास थांबावं लागतंय। हा. हो ना, एवढं थांबून सुद्धा भेटत नाही पेट्रोल। बरं. पेट्रोल नाही, गॅस नाही, हा. हे आहे ना। तर कधीपासून ही सगळी परिस्थिती निर्माण झाली लातूर? 2-3 दिवस झालं ना सारखंच आहे। हा. हो, 2-3 हा, दिवसापासून 2-3 दिवसापासून। एकूणच 2-3 दिवसापासून ही सगळी परिस्थिती आहे। लातूर जिल्ह्यातलं हे सगळं चित्र आहे। मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा मी दाखवतो, इकडे झुंबड लागल्याचं पाहायला मिळतंय सकाळपासूनच आणि कालपासूनच। पेट्रोल मिळत नाही, डिझेल मिळत नाही आणि त्यामुळं मोठी झुंबड या ठिकाणी पाहायला मिळते। नागरिक येत आहेत, मात्र नागरिकांना फक्त 200 रुपयाचंच पेट्रोल दिलं जात आहे। अनेक पेट्रोल पंपावरती तर पेट्रोल संपलेलं आहे, डिझेल देखील संपलेलं आहे, त्यामुळं पेट्रोल पंप बंद करण्याची वेळ देखील या ठिकाणी पोहोचलेली आहे। काय झालेलं आहे? पाणी घालून चालवायची पाळी आलेली आहे। 2 तास थांबलं तरी तहान लागली, पाण्याची सोय नाही, काय नाही, येड्यागत झालेला आहे। एवढं सांगतो, दुसरं काय नाही। ही सगळी संतप्त प्रतिक्रिया लातूरकर देताना पाहायला मिळत आहे। तासोन तास उभारून जर पेट्रोल मिळत नाही, डिझेल मिळत नाही, अशी सगळी परिस्थिती लातूरमध्ये निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। आता यावर सरकार कसा तोडगा काढणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।